अतिउत्साही पावसाळी पर्यटन बेततंय तरुणांच्या जीवावर। कुंभे येथे इंस्टाग्रामसाठी रील बनवायला गेलेली मुंबई येथील 27 वर्षीय तरुणी पाय घसरून 300 फूट दरीमध्ये कोसळली। व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट व प्रसिद्ध इंस्टाग्राम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या अन्वी कामदार हिचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू। बचाव कार्याचा थरार। बचाव कार्य करणाऱ्यांच्यावरच कोसळत होते दगड, जीव धोक्यात घालून केलं बचाव कार्य। रायगड जिल्ह्यातील माणगावमधील कुंभे आणि देवकुंड हे धबधबे पावसाळी पर्यटनासाठी प्रचलित आहेत। येथे पावसाळी असंख्य पर्यटक येत असतात। त्यात अतिउत्साही तरुण तरुणी समाज माध्यमांवर रील आणि फोटो काढण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता उत्साहाच्या भरात नको त्या धोकादायक ठिकाणी पोहोचतात। अशी घटना मुंबई येथील चार्टर्ड अकाउंटंट असलेली 27 वर्षीय तरुणी कुमारी अन्वी कामदार ही आपल्या मित्रमैत्रिणींसोबत मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी समाज माध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या कुंभे येथील जीवघेण्या कड्यावर इंस्टाग्राम रील्स बनवण्यासाठी आली होती। परंतु तिचा हा प्रवास आणि रील हा दुर्दैवाने तिच्या जीवावर बेतून तिच्या जीवनाचा शेवटचा प्रवास ठरला। मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 9च्या दरम्यान कड्याच्या टोकावरील अरुंद आणि निसरड्या रस्त्यावरून जात असताना तिचा पाय घसरून ती 300 फूट खोल दरीत पडली। तिच्या सोबत असलेल्या मित्रमैत्रिणींनी ही माहिती जवळील माणगाव पोलीस स्थानकात दिली। माणगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत जवळच्या बचाव पथकास बोलावलं। कुंभे ग्रामपंचायत सरपंच आणि काही सदस्य, ग्रामपंचायतीचे कर्मचारी देखील तातडीने घटनास्थळी पोहोचले। मग महावितरणचे कर्मचारी देखील बचाव कार्यासाठी पुढे सरसावत बचाव पथके येण्यापूर्वी खोल दरीचा आढावा घेत होते। विडे येथील शेलार मामा रेस्क्यू टीम देखील तातडीने तेथे पोहोचली, परंतु पाऊस आणि अतिशय धुके असल्यामुळे आणि अपुऱ्या उपकरणांमुळे काहीच करणं शक्य होत नव्हतं। सदरची घटना कळताच कोलाड रेस्क्यू टीमचे सागर दहिबेकर त्वरित आपल्या सहकाऱ्यांसोबत निघाले। त्यांनी माणगाव येथील वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांना सदरचा कुंभे परिसर अधिक परिचयाचा असल्यामुळे संपर्क साधला असता ते देखील तातडीने आपल्या सहकाऱ्यांसोबत निघाले। जवळपास दुपारी 1च्या सुमारास तेथे पोहोचताच बचाव कार्य सुरू करण्यात आलं। घटनास्थळी पोहोचताच मुलगी कोठे पडली असावी याचा नेमका अंदाज आल्याने शंतनू कुवेसकर व सागर दहिबेकर यांचे सहकारी सूरज दहिबेकर आणि शुभंकर बनारसे फक्त सुरक्षा रोपच्या सहाय्याने साधारण 15 मिनिटातच दरीत पडलेल्या मुलीपर्यंत पोहोचले। त्यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कदाचित त्या मुलीचे प्राण गेले असावेत असे वाटले होते, परंतु त्या मुलीचा श्वास चालू होता। चौघांनी मिळूनच मुलीला स्ट्रेचरवरती सुरक्षित बांधले। खोल दरीतून घसरणाऱ्या दगडांमधून 300 फूट वरती घेऊन जाणं अधिक आव्हानात्मक होतं। त्यात बराच काळ वरून कोणत्याच प्रकारची मदत येत नव्हती व संपर्क देखील नीट होत नव्हता। अंगावर पडणारे दगड आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत अजून 2 सहकारी प्रयाग बामुगडे व शुभम सनस तेथे शंतनू कुवेसकर, सागर दहिबेकर, सूरज दहिबेकर आणि शुभंकर बनारसे मदतीस खाली पोहोचले आणि सर्वांनी मुलीला पडलेल्या ठिकाणापासून वरती साधारण 100 फूट अंतर स्ट्रेचरवरून उचलून आणले। त्यानंतर महाड येथील सिस्केप रेस्क्यू टीमचे चिराग मेहता व ओम शिंदेवरून रॅपलिंग करत दरीमध्ये उतरले। त्यामुळे बचाव कार्याला अधिक गती मिळाली। अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उपलब्ध उपकरणाच्या सहाय्याने तेथून वरती असल्या सिस्केप, कोलाड व शेलार मामा रेस्क्यू टीमचे सदस्य व इतर मदतनीसांनी अतिशय जखमी अवस्थेत असलेल्या अन्वीला स्ट्रेचरसह रोपच्या सहाय्याने वर ओढून काढले। यावेळी तिचा श्वास हळूवार चालू होता, त्यामुळे तात्काळ रुग्णवाहिकेतून तिला माणगाव उपजिल्हा रुग्णालयाकडे नेण्यात आलं, परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच अन्वीचे प्राण गेले असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आलं। या दुर्दैवी घटनेच्या संपूर्ण बचाव कार्यप्रसंगी माणगावचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र बेलदार व पोलीस सहकारी तसेच माणगाव तहसीलदार विकास गारुडकर व महसूलचे कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी तसेच कुंभे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ अन्वीला दरीतून बाहेर काढेपर्यंत या ठिकाणी उपस्थित होते।
कड्यावरून पाय घसरून 300 फूट खोल दरीत पडलेल्या 27 वर्षीय कुमारी अन्वी कामदार हिचा शोध घेण्यासाठी जीवाची बाजी लावून येथील प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत बचाव कार्य करताना कोलाड, माणगाव, महाड येथील रेस्क्यू टीमचे धाडसी युवा सदस्य दिसत आहेत।